चिरमुऱ्याचा सुशिला पहिले चिरमुरे भिजवून घ्यावे. मग कांदा, मिरची, लिंबू चिरून घ्यावा. कढीपत्ता, लिंबू, हळद, शेंगदाणे, जिरे, मोहरी, मीठ हे सर्व सामान घ्यावे. ते 2 चमचे तेल कढईत तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी घालून चांगले जिरे, मोहरी तडतडून घ्यावे. चांगले जिरे, मोहरी तडतडले की कढीपत्ता घालावा. कढीपत्ता घातल्यानंतर मिरची चांगली फ्राय होऊ द्यावी. अर्धा किलो सुशिल्यासाठी 6-7 मिरच्या, 2 कांदे पुरेसे असतात. त्याच्यानंतर शेंगा घालावा. शेंगा आबूडधपूड वाटून घालावे. ते सगळं फ्राय करून घेतल्यानंतर शेंगा खुसखुशीत होतात. मग ते खाण्यामध्ये छान लागतात. असं ब्राऊनसर कलर आला पाहिजे. मग कांदा घालावा. 2 बारीक चिरलेले स्क्वेअर आकारातले कांदे, 2 पुरेसे आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर अजून एखादा ॲड करू शकतात. 2 कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावे. 5 ते 10 मिनिट मीठ घालून कांदा परतून घ्यावा. कांदा बघू शकतात एकदम लाल झाला आहे. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालावी. कलर एवढी हळद घालावी. ते पण चांगली परतून घ्यावी. मग त्यानंतर सोक केलेले चिरमुरे घालावे. चवीपुरतं मीठ घालावं. लिंबू पिळावा. कोथिंबीरसुद्धा घालावी आणि नंतर असं